फिर्यादी निर्मल हेमराज दिधानी यांची त्यांचा मित्र धीरज यांच्या मार्फत एका अमित शिमुवार नामक व्यक्तीशी ओळख झाली। 12 जुलै 2017 ते दिनांक 20 जानेवारी 2024 च्या दरम्यान यातील अमितने पोलीस ठाणे सदर हद्दीत त्याचे एस्पिशियस अकॅडमी ट्युशन क्लासेस येथे फिर्यादीस शासकीय नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून फिर्यादीकडून वेळोवेळी 12 लाख रुपये घेऊन कोल इंडिया कंपनीचे खोटे बनावटी जॉइनिंग लेटर तयार करून फिर्यादीला दिले। फिर्यादीला संशय आल्याने फिर्यादीने दिलेले पैसे परत मागितले असता आरोपीने वेगवेगळ्या वेळात फिर्यादीस 10,50,000 रुपये परत केले, परंतु 1,50,000 रुपये परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली। या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून व अर्जाच्या चौकशीवरून पोलीस ठाणे सदर येथे आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे। पोलीस स्टेशन सदर येथे फिर्यादीने तक्रार दिलेली आहे। फिर्यादी राहणार अंगावतीचा आहे आणि त्याला आरोपीने त्या मित्राने आणि आरोपीने सांगितले होते की आम्ही कोल इंडियामध्ये तुला जॉब देऊ। त्यावरून फिर्यादीने 12 लाख रुपये वेळोवेळी त्याला दिले। त्या दरम्यान मागच्या 2 वर्ष दरम्यान त्याचं एक ठिकाणी मेडिकल पण केलं आणि त्याला एक बनावट नियुक्तीपत्र दिलं कोल इंडियाचं। ज्यावेळेस फिर्यादी हा कोल इंडियामध्ये गेला तर तसं अशी कोणती पोस्ट त्यांनी काढली नव्हती। त्यावरून फिर्यादीच्या लक्षात आलं की आपल्याला बनावट नियुक्तीपत्र दिलेले आहे। त्यावरून त्याने जे आरोपी त्यांना विचारलं आणि आरोपीने त्याचे काही पैसे परत केले, पण इतर पैसे बाकीचे उरलेले पैसे काही परत केले नाही। फिर्यादी आमच्याकडे आला, आम्ही त्याच्यावरून 420, 464, 471 भारतीय दंडविधान संहिता आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे आणि सध्या आरोपी फरार आहे आणि पुढील तपास PSI वाकळे पोलीस स्टेशन सदर करत आहे। फिर्यादीचं राहणं अमरावतीचं आहे, आरोपी हे नागपूरचे।